ज्यांची जन्मतारीख 7, 16 आणि 25 आहे ते नेहमी इतरांवर इतका पटकन विश्वास ठेवतात आणि इतकं इन्व्हेस्ट करतात की नंतर त्याचा त्यांना खूप त्रास होतो. शनी काय म्हणतोय, तुला हार्डवर्कच करायचंय बाळा, तू काय पण कर, माया कचाट्यातून सुटणार नाहीये. ज्यांचा पंचमात केतू असेल त्यांना नेहमी बघा ना, प्रेम प्रकरणांमध्ये खूप खूप फसवणूक होते त्यांची. संततीकडून खूप जास्त त्रास होतो. एकतर होतच नाही, अडथळे खूप होतात आणि जरी मुलं झाली तर ती त्रासदायक असतात. राहूवाली माणसं झोपत नाहीत, त्यामुळे दुसऱ्या दिवशी होते त्यांची चिडचिड. केतू ज्यांचा वीक आहे त्यांना त्वचा संबंधित रोग नेहमी असतात किंवा नेहमी आपण बघतो साल जाते हाताची पायाची, त्यांचा केतू खराब असतो. शनी म्हटलं, राहू म्हटलं की केतू म्हटलं, माणसाला ना अशी धाकधूक असते ताई की नेमकं काय, म्हणजे काहीतरी होणार का, आता काहीतरी विपरीत असं घडणार का. शनीच्या बद्दल तर भीती आहेच, राहूच्याही बद्दल आहेच, पण केतूच्या बद्दल बऱ्याच लोकांना कन्फ्युजन असतं की केतू म्हणजे शनी तर नाही, शनी म्हणजे राहू तर नाही, म्हणजे असं जे कन्फ्युजन आहे. तर त्यासाठी ना केतू म्हणजे नेमकं काय बॉ, काय आहे केतू ग्रह, काय आहे? केतू हा 9 ग्रहामधला जो आहे तो फार वेगळा आहे, खूप छान वाला ग्रह आहे. म्हणजे मला तर केतूच आवडतो, कारण कुणीच जगायला आलेलं नाहीये, सगळे मरायला आलेत. बरोबर आहे. मग केतू म्हणजे मोक्ष, जे की केतूला लेट गो करायला आवडतं, सोडून द्यायला आवडतं. जे की केतू तुम्हाला नेहमी सांगतो सगळ्याच्या परे काही नाहीये आयुष्यामध्ये, काही नाहीये, तू फक्त हे हवंय ते हवयच्या करत करत मागे पळतोय, पण कुठेतरी तुला एकटं राहायचंय, एकटा असणार आहेस आणि तुला मोक्ष मिळवण्यासाठी नंतर तू प्रयत्न करणार आहे. माणूस कमवून कमवून 50, 60 अगदी 70 पर्यंत कमवेल, नंतर तो काय अपेक्षा करणार की बाबा मला त्रास होतात, माझा नीट जीव जाऊ दे, सगळं नीट होऊ दे, सगळ्या गोष्टी. किंवा एखादा रोग जरी मागे लागला तरी तो काय म्हणतो, जे आपण बघतो आता नॉर्मली, मी बघायला जाते काही पेशंट आले की ताई आमचं मरण सांगा, खूप व्याधी होतात, शरीरात खूप व्याधी आहेत, शारीरिक भोग खूप आहेत. तर मग हे केतूचं काम आहे, शरीर भोग हा केतू देतो. केतू तुम्हाला नेहमी जाणवेल की इतर ग्रहांपेक्षा पण खूप वेगळा आणि चमत्कारिक आहे. केतू तुमचे बाकीचे ग्रह आहेत 8, ते तुम्हाला नेहमी काही ना काहीतरी देतात भोग भोगण्यासाठी. जे की सूर्य असेल तर तो नेमफेम साठी माणूस तडपडतो की माझं नेमफेम व्हायचंय, माझं नेमफेम. बुध काय म्हणतो, तू पैशाच्या वाटी धाव, तो माणूस झोपतच नाही, पैशाच्याच वाटी धावतो. शनी काय म्हणतोय, तुला हार्डवर्कच करायचंय बाळा, तू काय पण कर, माया कचाट्यातून सुटणार नाहीये. म्हणजे प्रत्येक ग्रह तुम्हाला कुठला ना कुठला तरी भोग देतोय. एकमेव केतू तो काय म्हणतोय, सोड बाळा, तू लेट गो कर. आणि कित्येक वेळेला मला हे म्हणायचंय, नॉर्मली गोष्टी आपण लेट गो केल्यानंतर खूप आयुष्य चांगलं असतं, पण माणसांना ते जमत नाही. अपेक्षा विरहित आत्ता कोणीच नाहीये, सगळ्यांना सगळ्या गोष्टी पाहिजेत, हवंय, पैसा पाहिजे, हे पाहिजे. केतू तेच म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टी सोडा, तुम्ही आध्यात्मिक व्हा, तुम्ही मोक्षाकडे चला, तुम्हाला सगळं भेटणार. आणि हे खरंच आहे की जेवढा माणूस आध्यात्मिक होतो ना, तेवढा माणसाच्या अपेक्षा पण वाढत नाहीत. आणि माणूस काय म्हणतो की जाऊ दे, मला कुठेतरी दुसऱ्याचं भलं करण्याची इच्छा वाटते तर देव मला देतोय पण. आणि केतू काय म्हणतो, द्या तुम्ही लोकांना. जे की पंचमातला, आता नॉर्मल उदाहरण सांगते, ज्यांचा पंचमात केतू असेल त्यांना नेहमी बघा ना, प्रेम प्रकरणांमध्ये खूप खूप फसवणूक होते त्यांची, किंवा त्यांची इच्छाच होत नाही प्रेम प्रकरण. कारण पंचम स्थान हे तुमचं संतान, जे की मुलं, जे की तुमची विद्या, एज्युकेशन, शिक्षण, आणि जे की तुमचं प्रेमाचं आणि इच्छेचं डिझायर्स असतं की तुम्हाला कुठली इच्छा तुमची आहे, तुमचं शिक्षण काय होणार आहे. पंचमातला केतू खूप म्हणजे त्यावेळेला लक्ष लावत नाही तेवढं शिक्षणाकडे. त्यांना शिक्षण म्हणजे ओके वाटतं, ठीक आहे ना, काय एवढं त्याला. केतूवाली माणसं निवांत असतात, काय एवढं. एखाद्याला ऑफिसला पण जायचंय ना, तो काय म्हणणार, केतूवाला म्हणेल, दशमातला केतू ज्याचा असेल तो म्हणेल ठीक आहे ना, मग एवढं काय त्याला, वाजले तर 8 तर 8, एक 5-10 मिनिटांनी जाईन, एवढं काय त्याला, काय ओरडतील जास्तीत जास्त, अजून काय करतील, पगार कमी करतील. ही कंडिशन म्हणजे दशमातला केतूवाल्यांची. आणि पंचमातला केतू जे मी सांगत होती, तर त्यांचं तेच आहे की त्यांना नेहमी जाणवतं ना की संततीकडून खूप जास्त त्रास होतो. एकतर होतच नाही, अडथळे खूप होतात आणि जरी मुलं झाली तर ती त्रासदायक असतात. पंचमातला केतू ज्यांचा आहे तर तिकडे केतू काय सांगतो तुम्हाला, लेट गो करा, तेवढं लक्ष देऊ नका तुम्ही संतांकडे. जेवढं लक्ष देणार तेवढा तुम्हाला त्रास होणार, जेवढं तुम्ही त्यांच्याबरोबर अटॅचमेंट कराल तेवढं ते तुम्हाला डिससॅटिस्फॅक्शन देणार आहेत. जे की केतू म्हणजे डिटॅचमेंट करणारं ग्रह आहे. जेवढी गोष्ट तुम्ही, एखादी गोष्ट, आता केतूवाली बरेचशी लोक आहेत
की ज्यांचा स्वतःच्याच घरामध्ये केतू आहे आणि ते नेहमी आयुष्यात झगडत असतात. आता सगळ्यांना वाटतं ना आपण मोठं व्हावं, कोणाला वाटणार आहे का बाबा संन्यासी आयुष्य पाहिजे मला, कुणालाच नाही. तर तो केतू काय करतो, ज्या गोष्टी पाहिजेत माणसाला त्या गोष्टीपासून 10 पावलं अजून पुढे जातो. एखादी गोष्ट तुला वाटते मला नेमफेम मिळवायचंय, त्याच्या मागे तू धावत सुटली तर ती गोष्ट तुझी कधीच कम्प्लीट होणार नाही. उलट त्या गोष्टीकडून तुला त्रास होणार, तुझी कॉन्ट्रोवर्सी उगतची होणार. तर तुला काय करायचं, लेट गो. मी करतेय ना, वरचा देव बघतोय. म्हणजे मला वैयक्तिक म्हणायचं देवावर, तू काय म्हणतो, देवावर गोष्टी सोड, तुला तुझं सगळं भलं करणार आहे आम्ही. तू म्हणू नको, मी म्हणू वगैरे नको, तू मी करणार आहे, माझं फेम झालं नाही, देवावर सोड, जे की गणपती बाप्पांवर. आता प्रेमाचं तुम्ही बोललात, मग केतू, प्रेम, रिलेशन यांचं नेमकं काय असं कनेक्शन आहे? केतू तेच आहे की ज्या भावात केतू येतो माणसाचा, सप्तम भावात आला किंवा व्यक्तिमत्वात आला, त्यांना प्रेम पटकन भेटत नाही. म्हणजे त्यांनी खूप जास्त कोणामध्ये गुंतायचं नाही, इन्व्हॉल्व्ह व्हायचं नाही. मग ही केतूवाली जी माणसं ही गुंतात का जास्त? खूपच जास्त. कारण केतू म्हणजे काय, खालचं धड आहे ना. फक्त त्यांना हृदय, ते हृदयामधनच विचार करतात. त्यांना डोळे नाही आहेत, त्यांना दिसत नाहीये, आंधळे आहेत ना. ब्लाइंड आहेत ते, त्यांना कळतच नाहीये ना कोणावर विश्वास ठेवायचा कोणावर नाही. ज्यांची जन्मतारीख 7, 16 आणि 25 आहे, म्हणजे त्यांचा आकडा मुलांक ज्यांचा 7 आहे, त्या जर महिला तुम्ही पाहिल्या तर त्या महिलांना नेहमी जाणवेल ना की त्या खूप बोलक्या असतात, खूप फ्रँक असतात. आणि समोरची लोक त्यांना म्हणजे समोरची जी लोक असतात त्यांची नेहमी बदनामी करतात का तर त्या फ्रँक आहेत. किंवा एखाद्या पुरुषाला नेहमी वाटतं की ही मुलगी फ्रँक आहे म्हणजे ही मला ग्रीन सिग्नल देते. येस, ही कंडिशन त्यांच्या बाबतीत 7 नंबरवाल्यांबरोबर होते. कारण केतू आहे ना, त्यांना डोळे नाहीयेत, त्यांना डोकं नाहीये, त्यांना फक्त मन आहे. आणि मन नेहमी म्हणतात ना, म्हणजे जे वाटतं तेच मन करतं. त्यामुळे त्या वाया गेलेला तर अजिबात नसतो 7 नंबर. त्या महिला किंवा पुरुष सुद्धा फक्त इमोशनल असतात, त्यांना इमोशनल सपोर्ट लागतो. आणि त्यांचा प्रॉब्लेम हा होतो की ते नेहमी इतरांवर इतका पटकन विश्वास ठेवतात आणि इतकं इन्व्हेस्ट करतात की नंतर त्याचा त्यांना खूप त्रास होतो. ही कंडिशन खूप पाहिली जाते 7 नंबर विषयी. तर त्यांनी ब्लाइंड विश्वास एकतर ठेवायचा नाही. मान्य, आता तुमचा आकडाच तो आहे म्हटल्यावर तुम्ही इथनच विचार करणार, पण तरी सुद्धा गोष्टी रिपीट म्हणजे नीट बघून करून करायच्या, ती कंडिशन आहे. आणि जे की केतू तुम्हाला नेहमी जाणवेल ना की एक अध्यात्म गोष्टींकडे नेत असतो. ज्यांचा केतू खूप छान आहे त्या मुलांच्या किंवा मुलींच्या जीवनात तुम्ही बघाल ना, देवावर खूप विश्वास असतो. त्यांना संसार हा प्रकारच जास्त आवडत नाही, किंवा त्यांना नेहमी वाटतं की आपण ना देवाधर्माचं करण्यातच मला बरं वाटतंय, मला हे कशाला देवाने दिलं असावं, असेही क्लायंट आहेत. मग अति केतू पण जास्त संसारात चांगलं नसतो. त्यामुळे थोडं मी लोकांना त्यावेळेला सांगते की खूप जास्त पूजापाठ करू नका, थोडंसं नॉर्मल करा. त्यांचा केतू स्ट्रॉंग आहे. केतू स्ट्रॉंग असणारे लोक आहेत ना, खूप म्हणजे दिवस रात्र म्हटलं तरी पूजापाठ करतील. केतू स्ट्रॉंग असणं म्हणजे नेमकं तो कोणत्या स्थानात असला पाहिजे? केतू जर 12व्या स्थानामध्ये असेल, 6व्या स्थानामध्ये असेल, जे की 3ऱ्या स्थानामध्ये असेल, 11व्या स्थानामध्ये जरी असेल, तरी तुम्हाला ते जाणवणार की आध्यात्मिक 9व्या स्थानामध्ये असेल, आध्यात्मिक कलाकडे खूप ओढ असते यांची. म्हणजे एका पॉइंटला ते 100% आध्यात्मिक होतात, जे की आधी पाय पण पडत नसतील देवाला. पण एक पॉइंट असा येतो ना, त्यांच्या टर्न येतो असा त्यांच्या आयुष्यामध्ये की तिथे ते 100% आध्यात्मिक होतात. मूड स्वभाव त्यांचा स्पिरिच्युअलिटीचा. मग ते कुठेतरी येणं आहेच आहे ना, वेळ आल्यावर सगळ्या गोष्टी बदलतात, पण मग त्यावेळेला ते आध्यात्मिक होऊन जातात. आणि जे की केतू वाईट ग्रह नाहीच आहे, मी तेच सगळ्यांना सांगते, जे की राहूही नाहीये. जर तुम्ही डोक्याने त्याचा विचार चांगला केला तर राहूला पण तेच वाटतं ना नेहमी की सगळ्या गोष्टी चांगल्या, म्हणजे राहू देतोय तुम्हाला, पण तुम्ही काय घेताय ते पण इम्पॉर्टंट आहे. आणि केतू काय म्हणतोय, तुम्ही, मी नाही म्हणते 2 तास पूजा करा, पण एक 5 मिनिटं तरी उपासना करा, तर ती कंडिशन असते. प्रेम म्हटलं, रिलेशन म्हटलं की यामध्ये ओव्हर पॉझिटिव्हनेस येते. म्हणजे काय तर केतूवाली जी लोक आहे ती हृदयातनं डायरेक्ट विचार करतात, म्हणजे आंधळेपणानं कोणावरही विश्वास करतात. आता आंधळेपणानं विश्वास करणं म्हणा किंवा मग पॉझिटिव्हनेस असणं म्हणा, याचा अर्थ थेट चिडचिड होणं. बरोबर. आपल्या जर आपण एखाद्यावर विश्वास केला आणि तो जर विश्वास आपला पूर्ण नाही झाला तर मग आपली चिडचिड होते. तर मग चिडचिड होण्याशी सुद्धा केतूचा संबंध आहे का? चिडचिड होण्याशी सुद्धा राहू आणि केतू हे दोन्ही एकच आहेत, 100% आहे. राहूवाली माणसं झोपत नाहीत, त्यामुळे दुसऱ्या दिवशी होते त्यांची चिडचिड, कंटिन्यू त्यांच्या डोक्यात वेगवेगळ्या गोष्टी असतात. आणि केतूवाली मनाची माणसं असतात, ते त्यांच्या मनाने त्यांना झोपून देत नाहीत, म्हणजे मनात कंटिन्यू विचार,
हा गेला असेल का घरी, माझा Overthinking. अभ्यास होईल का, उद्या परीक्षा असेल तरी मन त्यांना झोपून देत नाही. बाबा अभ्यास झालाय का, नाही झाला असेल तरी क्वेश्चन हो हो झालाय की नाही बाबा माझा हो, अभ्यास. ही कंडिशन म्हणजे राहू आणि केतू हा एकच पार्ट आहे. बरं जिथे तुमचं डोकंच शांत नाहीये तिथे तुम्ही झोपूच शकत नाहीये. बरोबर. केतूचा तब्येतीवर काय परिणाम पडतो, त्यांना कोणता आजार जास्त असतो किंवा बॉडीच्या कुठल्या पार्टवर केतूचा जास्त परिणाम पडतो? केतूचा जर आजार आपण म्हटलं हम्म. तर झोप न लागणं, हम्म, हम्म, चिडचिड फार होणं, हम्म, हम्म, आणि त्यांना नेहमी जाणवेल की एखादा आजार कुठला झालाय हम्म, हम्म, त्यांच्या मनाला वाटतो, पण तो उपचार जर त्यांनी केला हम्म, हम्म, तर त्यामध्ये काही निघत नाही. केतू पटकन कुठलाच आजार दाखवत नाही, हम्म, हम्म. आणि केतू जर आजार देतो तर डायरेक्ट मोठेच देतो, मग जे की कॅन्सर असतात, कॅन्सर सारखे मोठे आजार, ती कंडिशन आहे. पण मुळात मन, मला केतूवाला ना म्हणजे ज्यांचा वीक केतू आहे किंवा जे मनाने घाबरेत, मन म्हणजेच केतू आहे ना, तर जे मनाने घाबरेत त्यांना मी नेहमी सांगते की तुम्ही ना जे मन विचार करताना तीच गोष्ट होते, मग ती गोष्ट तुम्ही करू नका. त्या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही मनाची विल पॉवर वाढवा की मला हे होणारच नाही. आता 1-2 क्लायंट असे पण आहेत माझे, सगळं ठीक आहे तरी पण मला 10 वेळा फोन करणार, ताई मला हे नाही होणार ना, पण त्या गुरुजींनी आधी तसं सांगितलं हो, होतं हो, हो. की मला मग कॅन्सरच होणार आहे, रक्तातच होणार आहे. मी म्हटलं असं कोणी सांगू शकत नाही मुळात काय होणार काय नाही, कारण माझ्याकडे येणारा माणूस मला त्याला पॉझिटिव्ह करायचा असतो. बरोबर. मग मी त्याला सांगून असं हे करत नाही, डिमोटिवेट करत नाही, कारण माणूस आहे. मन माणसाचं एकदा खराब झालं, नको तिकडे विचार करायला लागलं की त्या मनाला कोणीही त्याला हे करू शकत नाही, तो डिप्रेशनमध्ये जातो. तर माझं एकच असतं की तुम्ही मनामधून जेवढं चांगलं कराल तेवढं तुमचं चांगलं होणार आहे. म्हणून मी त्यांना नेहमी स्वामींची ओळ सांगते, अशक्य ही शक्य करतील स्वामी. हे चुकीचं नाहीये. ह्या गोष्टीला एवढं जर महत्व आहे ह्या शब्दाला, त्यांच्या ह्याला, तर मग आपण एवढा का विचार केला पाहिजे? तुम्ही एवढं भक्तिभाव सगळं करताय, मग तुम्हाला का भीती वाटली पाहिजे? स्वामी तुमचा हात नाही सोडणार आहेत आणि स्वामींचा हात तुमच्या डोक्यावर आहे. आत्ताचा जो हे युग आहे ना, हे जे काळ आहे, म्हणजे आजचा जो युथ आहे, यामध्ये डिप्रेशन, स्ट्रेस, टेन्शन ही शब्द आपल्याला इतकी ऐकायला मिळतात. ज्याच्याकडे जातो म्हणतो मी खूप डिप्रेशनमध्ये, मी इतका टेन्शनमध्ये आहे ना, मला इतकं टेन्शन आहे, म्हणजे हे सगळे ओव्हर थिंकिंगचेच प्रकार आहे. तर हा परिणाम सुद्धा केतूचाच आहे का? राहू आणि केतू, येस. जे की मी पण आता टीनेजच्या मुली येतात, ताई आम्ही ट्रोमामध्ये गेलो. अरे हे ट्रोमा शब्द, हा एन्झायटी शब्द, हा डिप्रेशन शब्द आले कुठनं मला हेच कळत नाही. आम्हाला कधीच, म्हणजे आमचं बालपण पण गेलं, पण मला आठवत नाही की हे टेन्शन वगैरे नाही. आम्ही खूप दिलखुलास, मस्त मजा आणि खूप गोष्टी आम्ही चांगल्या केल्या. पण हल्लीची हे युथ जे मला येऊन सांगतात त्यावेळेला मला असं वाटतं की म्हणजे खरंच हे राहूचंच राज्य चालू आहे, की आपली साधी साधी मुलं पण, लहान मुलं पण, मम्मी टेन्शन आलंय मला, होते पेपर आहे, टेन्शन आलंय, हा, किंवा आत्महत्येचं प्रमाण म्हणजे राहू आहे. डोकं चालत नाही, आपण काय करतोय कळत नाही. डिप्रेशन झाल्यामुळे, जे की आपल्याला जर कोणी सांगितलं 10व्या माळ्यावरनं उडी मार, आपण नाही मारू शकत, पण राहूच्या महादशेत ह्या गोष्टी बघायला भेटतात. किंवा राहूच्या महादशेत म्हणा किंवा राहूच्या काळात म्हणा, तुम्हाला जाणवेल चोरीच्या आळ तुमच्यावर खूप येतात. तुम्हाला प्रत्येक वेळेला हे पण जाणवेल की पोलीस स्टेशन, कोर्ट कचेरी तुमच्या मागे लागली, जे काही न करता मुद्दाम फसले जातात. हा, मुद्दाम फसवणूक होते. पैसे तुम्ही भ्रमात येऊन कुणाकडे पण देऊन टाकता, कारण एक त्यातनं अपेक्षा असते जास्त भेटतील, मग ते पैसे अडकून राहतात. तुम्हाला माणसं बोलण्यामध्ये इतकं हे करतात, इन्फ्लुएन्स करतात की तुम्हाला कळतच नाही, आणि तुमचं डोकं तिथेच वाटतं की केतू राहू म्हणजे तेच ना, हापापलेला, मी देणार आहे, मी तुला अजून 10% जास्त देणार आहे, लोक देऊन टाकतात. मग त्या गोष्टी ह्या राहूच्या काळामध्येच होतात, हे पण तेवढंच खरं आहे. जे की हे डिप्रेशन वगैरे हे त्याच काळामध्ये होतं. आणि ज्या ज्या वेळेला लोक मला सांगतात त्यावेळेला मी त्यांना नॉर्मली बोलून जाते की तुम्हाला राहूची महादशा आहे, दाखवा कुंडली, काहीच बोलू नका, मी सगळं सांगणार. जसं शनीची जशी 7.5 असते, तसं राहू केतूची पण अशी काही दशा असते का? हा, राहूची दशा 16 वर्षाची असते, आणि त्या वेळेत तोच मग प्रॉब्लेम हेच ना, अडकाअडकीच होते इकडे. 16 वर्ष आपल्याला तो त्रास सहन करावा लागतो. हो, मग त्यासाठी उपाय जे मी सांगितले ते उपाय केले तर काही फरक नाही पडत. मग सगळ्यांसाठीच तसं असतं की कोणासाठी राहू केतू चांगला आणि नाही, मी सांगितलं 3, 6, 11 ह्या स्थानातले राहूंची महादशा आली की लोकांना खूप फायदा होतो. डाऊनवरनं आपल्या जातात राहूच्या काळामध्ये. ज्यांचा राहू वीक आहे, अष्टमातला राहू आहे, फार त्रास देणार. मग तुम्हाला सारखे आकस्मिक प्रॉब्लेम, एक नाही अडचण झाली की दुसरी अडचण तयार, घरामध्ये पैसे न टिकणं, हे मेन मूळ राहूचं कारण आहे.
कितीही तुम्ही सेव्हिंग्स करा, एकही रुपया टिकत नाही, म्हणजे राहू खराब आहे. केतू कमजोर असण्याचा आरोग्यावर नेमका काय परिणाम पडतो, त्यांच्या तब्येतीवर त्याचा काय परिणाम पडतो? केतू ज्यांचा वीक आहे त्यांना त्वचा संबंधित रोग नेहमी असतात, बरं. किंवा नेहमी आपण बघतो साल जाते हाताची पायाची, त्यांचा केतू खराब असतो. जे की गुडघ्यांचे दुखणं, ज्यांना गुडघ्यांचं दुखणं प्रचंड असतं त्यांचा केतूकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि जे की झोप न लागणं ते पण एक कारण असतं. आणि बऱ्याच वेळेला झोपेत स्वप्न खूप पडणं, जे की राहू आणि केतू हे दोन्ही वीक असल्याचं कारण असतं, की साप भरपूर येणं स्वप्नामध्ये वगैरे. अच्छा. हा, तर त्या गोष्टी पण असतात. तर मग तिथे तुमचा राहू थोडासा गडबड करतोय हे तुम्हाला कळलं पाहिजे. आणि खूप असं चिडचिड होणं प्रत्येक गोष्टीमध्ये, कोणी काय बोललं की पटकन राग, नाकावर राग रिॲक्ट करणं. हा, तर ती कंडिशन म्हणजे ही केतूची आहे. आणि जे की केतू ज्यांचा खराब आहे किंवा तुम्हाला चांगला करायचं असेल तर तुम्हाला व्यसनं पण सोडावी लागतील, तर केतू तुमचा खूप छान पण होणार आहे. धूम्रपान, सिगरेट वगैरे, म्हणजे त्याचा निगेटिव्ह परिणाम पडतो. हा, पडतो. मग त्या गोष्टी तुम्ही सोडाव्यात, की म्हणजे घाण सवयी नाही अंगीकारायच्या, चांगल्या सवयी. केतू सात्विक आहे, म्हणजे केतू आध्यात्मिक आहे ना, तो चांगलं, त्याला काय वाटतं नीट असावं छान छान आवडतं. हा, मग तसं तुम्हाला कुठेतरी आध्यात्मिक व्हायचंय, कुठेतरी मोक्षाकडे वाटचाल करायची आहे, जे की स्पिरिच्युअल व्हायचंय, देवस्थानांना जाऊन भेट द्यायची, तर तुमचा केतू प्रॉपरली चांगला होणार. जे की उपायांमध्ये गणपतीची पूजा दर बुधवारी, दुर्वा आणि फुलं जास्वंदाचं घेऊन जायचंय, गणपतीच्या पायाजवळ ठेवायचं. आणि सेकंड म्हणजे गणपती अथर्वशीष, 1 नंबर आणि रामबाण उपाय केतूसाठी. म्हणजे केतूचा आणि गणपतीचा थेट संबंध, खूप संबंध चांगला आहे. तर मग बुधवारच्या दिवशी त्यांनी जे की आत्ता सांगितलेली रेमेडी करायची, रेग्युलर त्यांनी गणपती अथर्वशीष हे वाचनात ठेवायचं.